नमस्कार मंडळी, आज आहे आपल्याला एक छोटीशी ऑर्डर आणि त्यासाठी आपली इथे तयारी सुरू आहे. आई इकडे काय करत आहे मी तुम्हाला दाखवते. इथे आपली तयारी झालेली आहे आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती भरपूर अशी कोथिंबीर घातली. हा हिरवा छानसा रंग आहे. त्याच्यामध्ये आहे मटार घातलेला, आपण कांदा घातला आहे. खूप छान असं इथे तयारी आहे. आणि इकडे मस्तपैकी तुम्ही बघू शकता पोळ्यांची तयारी आहे. म्हणजे बऱ्यापैकी पोळ्या झालेल्या आहेत आणि हे पर पर्सन आपल्याला सगळं पॅकिंग. इथे आता मस्तपैकी पोळ्या भरायचं काम चालू आहे आपलं, कारण की अजून पोळ्या होत आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे भरपूर आम्ही पोळ्या केलेल्या आहेत. मी दाखवते तुम्हाला. इथे पोळ्या आहेत. इथे अशा पद्धतीत पॅकिंग चालू आहे. एका फॉइलमध्ये आपण 3-3 पोळ्या ठेवल्यात, कारण त्यांची तशी इच्छा होती की 3-3 पोळ्या पाहिजेत. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि अशा पद्धतीत आपण गरम गरम पोळ्या त्याच्यामध्ये भरत आहोत. पोळ्यांचं काम चालू आहे आणि पोळी फुलली आहे. ती आईने थोडी हे केली, म्हणजे जेणेकरून सगळ्या बाजूने शेकली जाईल. एक तयार आहे. सगळं काही एकदम मल्टीटास्किंग चालू आहे. अरे बा पाटी. आणि ते पटापट 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 आई पोळ्या करत आहे. एकदम स्पीड मध्ये एकीकडे भाजते, एकीकडे लाटते. तुम्ही बघू शकता एकदम पटापट सगळं काम चालू आहे. आपण हे सगळी भाजी व्यवस्थित भरून घेतली. सगळ्या डब्यांमध्ये पुरेशी भाजी आहे. 3 पोळ्यांना पुरेल अशी आपण भाजी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवते झूम करून की जवळजवळ बघा तुम्ही याच्यात बघू शकता की आपण किती भाजी भरलेली आहे. एका डब्यात 3 पोळ्यांसाठी पुरेशी भाजी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुपारचं जेवण म्हणजे ना कसं एकदम असं छान झालं पाहिजे, कुणाचंही होऊ दे. आणि एवढी मेहनत केल्यावरती खरं तर दुपारचं जेवण महत्वाचं असतं. आणि ते छान एकदा झालं ना की मग पुढचं काम करायला माणसाला चांगली ऊर्जा येते, असं मला वाटतं. त्यामुळे आपण मनापासून द्यावं असं